स्टेशनच्या समोरच्या बाजूला ही अशी एक गल्ली नाही, चांगला मोठा रोड आहे, वाहता रस्ता आहे, वन वे ट्रॅफिक आहे, त्याच्यामुळे तसा एवढा काही प्रॉब्लेम नाही. पण स्टेशनच्या जवळचा रस्ता असल्यामुळे इथे एका साईडला रस्त्याला थोडी डेव्हलपमेंट अजून बाकी आहे असं मला वाटतं. पण इथे हॉटेल्स 2-3 अतिशय चांगली आहेत. एक हॉटेल KPS म्हणून आहे आणि हे समोर जे आपण बघतोय हे हॉटेल मदुराई रेसिडेन्सी. इथे आमचं बुकिंग आहे. हॉटेल मी तुम्हाला समोरनं दाखवतो. हे जे साऊथचं जे पॅकेज आम्ही घेतलं म्हणजे कोलम आणि त्रिवेंद्रपासून जे आम्ही सुरू केलं ते तिथनं आम्ही कन्याकुमारीला गेलो, रामेश्वर आणि आता आमचा शेवटचा स्टॉप मदुराई. हे सगळं बुकिंग आम्ही SM टूर्सकडनं पॅकेज टूरमधनं घेतलं आहे आणि त्याच्यामुळे इंडिव्हिज्युअल हॉटेल्सचे रेट काय आहे ते मला सांगता येणार नाहीत. तुम्हाला पॅकेज हवा असेल तर तुम्ही SM टूर्स म्हणजे त्यांच्यातर्फे आपण पिठापूरची यात्रा केली, त्याच्यानंतर कुरवपूर, गिरनार, सोमनाथ त्यांच्याचकडनं आम्ही हे पॅकेज घेतलं आहे. अतिशय इकॉनॉमिकल पॅकेजसाठी दिलं आणि त्याच्यामध्ये एक हॉटेल, राहायचं, फिरायचं, गाडी, इनोवा, आम्ही 4 जण असल्यामुळे इनोवा आणि ब्रेकफास्ट इन्क्लुडेड असं ते पॅकेज आहे. पण आपण कुठे कुठे फिरतो आणि काय काय ठिकाणं बघतो त्याच्यावरती आणि आपल्याला कुठल्या प्रकारची हॉटेल्स पाहिजेत त्याप्रमाणे ते पॅकेजची जी कॉस्ट आहे टोटल ती चेंज होत राहते. त्याच्यामुळे मी पॅकेजची कॉस्ट तुम्हाला इथे मुद्दाम सांगत नाही कारण मग नंतर उगाचच कंपॅरिझन होऊ शकते. पण आपण कुठं राहतो म्हणजे आपले चॉईसेस काय काय आहेत, आपलं बजेट किती आहे त्याप्रमाणे आपल्याला ते पॅकेज ॲडजस्ट करून नक्कीच देते. हॉटेलचं इथे वॅले पार्किंग पण आहे. मी आता रस्ता क्रॉस करायला थांबलो आहे, कंटिन्यूस ट्रॅफिक आहे. हे समोरच्या बाजूला इथे यांचं स्वतःचं पार्किंग आहे, वॅले पार्किंग पण आहे आणि आपण स्वतः ड्राईव्ह करत जर का आलो असू तर आपली गाडी आपण आतमध्ये हॉटेलच्या पार्किंगला लावू शकतो. मदुराई सिटीच्या बरोबर मध्ये या इथे समोर हा सेंट्रल बसस्टँड आहे. हा पेरियार बसस्टँड आहे बहुतेक, मी नाव चेक करून तुम्हाला सांगतो. पण इथनं बऱ्याचशा ठिकाणी जायला आपल्याला बसेस मिळतात. मोठा बसस्टँड आहे. मदुराई शहराचं एक मला असं जाणवलं की एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी जायला चालत जर का आपल्याला 5 मिनटं लागत असतील तर आपण वाहन करून जर का गेलो, रिक्षा असेल किंवा आपलं कार असेल तर त्याच्यापेक्षा 5 मिनटापेक्षा आपल्याला जास्त वेळ लागतो. कारण इथले बरेचसे रस्ते यांनी वन वे केलेले आहेत, म्हणजे 80-90% सगळे वन वे केलेत असं म्हणायला हरकत नाही. तर हा बसस्टँड आणि आमचं हॉटेल इथनं जवळच आहे. या इथनं डाव्याला गेलं की लगेचच आहे. चला एक मदुराईची आपण आता रणरणत्या उन्हामध्ये एक चक्कर मारूया. हा मदुराईचा बसस्टँड इथं समोर आहे आणि रेल्वे स्टेशन इकडनं फक्त 280 मीटर आहे. इथनं पुढं थोडंसं जायचं आणि लेफ्ट टर्न घ्यायचा. हा भारताचा झेंडा जिथं फडकतो आहे तिथनं पुढनं लेफ्ट टर्न घेऊन जायचा. तिथे मदुराईचं रेल्वे स्टेशन आहे. चला मदुराई रेल्वे स्टेशन आपण बघूया. हा झेंडा आपण जो बघतोय फडकणारा लांबनं बघितला आणि तिथेच समोर हे मदुराईचं रेल्वे जंक्शन आहे. पांढऱ्या रंगामध्ये रंगवलेलं अतिशय सुंदर दिसतंय आणि आज जाऊन पण आपण एक चक्कर मारू. प्लॅटफॉर्ममध्ये नाही पण बाहेर. या साईडला इकडे बसस्टँड आहे. या साईडला इकडे बसस्टँड आहे आणि बसस्टँडपासून वॉकेबल डिस्टन्सवरती म्हणजे अक्षरशः 100-200 पावलं चाललं की इथे मदुराई रेल्वे स्टेशन आहे. टू व्हीलर पार्किंग आहे इकडे. बहुतेक सगळ्या स्टेशनांवरती आपल्या इथे सुद्धा टू व्हीलर पार्किंग असतं, तसंच इथे पण हे टू व्हीलर पार्किंग आहे. आणि समोर मदुराई जंक्शन टॅक्सी आणि पिकअप स्टँड इथे आहे. रेल्वे स्टेशनच्या इथे पण हा बस स्टँड आहे आणि चांगला साफसुथरा
स्वच्छ ठेवलेला परिसर दिसतोय आणि हा आपला झेंडा फडकतोय. इथे समोर क्लॉक रूम पण आहे सामान ठेवायचं असेल तर. 24/7 आहे आणि फक्त 7 दिवसासाठी यांची जबाबदारी नंतर आपली. आणि फर्स्ट 24 तासासाठी 15 रुपये आणि पुढच्या 24 तासासाठी 20 रुपये पर बॅग असं इथले चार्जेस आहेत. तुमच्याबरोबर सिनियर सिटीजन असतील किंवा डिफरंटली एबल्ड लोक असतील तर त्यांच्यासाठी ही बॅटरी कारसुद्धा प्लॅटफॉर्मवर जायला इथे अवेलेबल आहे. आणि करंट बुकिंग हवं असेल तर इथे समोरच्या बाजूला करंट बुकिंगचं सोय आहे. म्हणजे आतमध्ये आलो स्टेशनला की डाव्या हाताला करंट बुकिंग आहे, उजव्या हाताला क्लॉक रूम आहे. इकडे इथे क्लॉक रूम आहे आणि सरळ गेलं की आपण प्लॅटफॉर्मला आतमध्ये जातो. कॉम्प्युटराइज रिझर्वेशन सेंटर पण इथे प्लॅटफॉर्ममध्ये आतमध्ये जायच्या आधी इथे डाव्या हाताला आहे. इथे स्टेशनच्या समोरच टॅक्सी स्टँड दिसला. आपण बघूया टॅक्सी स्टँडमध्ये काय काय आहे आणि लोकल साईटसीइंगला वगैरे पण इथे टॅक्सी आहे का. इथे 2 जण पण उभे दिसत आहेत. आपण त्यांना विचारू टैक्सी आपका है क्या यहाँ पे? आपका टैक्सी है? आप जरा बताओ कि कहाँ पे जा सकते हो और यहाँ पे देखने जैसा पहले क्या क्या है. आपका नाम क्या? सैयद. आप भी इधर के हो? आपका ड्राइवर बालाकृष्ण. अच्छा, तो मतलब यहाँ पे कोई आएगा या समझो आपको कोई कॉल करके आएगा तो आप उनको यहाँ का पूरा साइट सीइंग सर्विस करा सकते हो. देखने जैसा क्या क्या है यहाँ पे? फिर आपका बाद में नंबर भी बोलना, मैं स्क्रीन पे डाल दूंगा. मदुरै में इधर से देखने के लिए देखिए 8-9 पॉइंट है. मेन टेम्पल मदुरै मीनाक्षी टेम्पल. नेक्स्ट आपको अलगर टेम्पल, इधर से 25 किलोमीटर अलगर टेम्पल. ओके. कोलमदी सोलाई मोबरम गंगे. यहाँ पे दिखाओगे कौन सा क्या है? ये मीनाक्षी टेम्पल, ये अलगर टेम्पल. अलगर टेम्पल ओके, ठीक है ना. ये अलगर टेम्पल के ऊपर कार्तिक टेम्पल, पलमदी चोले कार्तिक टेम्पल के बगल में गाड़ी चलेगा. अच्छा, ये महाराजा का पैलेस है. मदुरै में महाराजा का पैलेस है. ओके. ये मेन टेम्पल मीनाक्षी देवी, मीनाक्षी शिवा का टेम्पल 1000 पिलर अंडर में. नेक्स्ट मारियम्मन वाटर टेम्पल. उसके बाद गांधी म्यूजियम. दिल्ली के बाद मदुरै में, चेन्नई में भी नहीं, मदुरै में भी. ओके ओके. सैयद जी, आपने बहुत अच्छा इन्फॉर्मेशन दिया. आपका फ़ोन नंबर भी बोलिए, तो कोई अगर समझो यहाँ पे किसी को आना है तो आपको फ़ोन करेगा तो आपका टैक्सी अवेलेबल है. 98421 09906 066 730 54 74 460 98421. कितने नंबर है आपके? अच्छा है, फिर आप भी बोलिए आपका नंबर. 98421 87754. और आपका नाम? बालाकृष्णन और सय्यद जी. अगर जर का तुम्हाला इकडे आलात तुम्ही मदुरै स्टेशनला तर या नंबरला तुम्ही ॲडव्हान्समध्ये पण कॉल करू शकता. और में अच्छा सब जगह भी बताएगा. और आपका व्हाट्सअप का नंबर भी यही है? कोई व्हाट्सअप डालेगा आपको तो? 9841 व्हाट्सअप नंबर. 9842 वाला व्हाट्सअप का नंबर. 9841 09906 व्हाट्सअप का नंबर. ओके ओके, थैंक यू वेरी मच. इधर से रामेश्वरम, कन्याकुमारी, केरला सारे गाँव भी हम बता देंगे. ओके, सब जगह भी बताएंगे. थँक यू व्हेरी मच. ओके सर. रेल्वे स्टेशनच्या समोरच्या बाजूलाच हा बोर्ड आहे रामेश्वरम. सरळ गेलं की 172 किलोमीटर आणि मंदिर जे आहे मीनाक्षी मंदिर हे इकडनं डाव्या हाताला 1 किलोमीटर म्हणजे अक्षरशः वॉकेबल डिस्टन्सवरती आहे.
मदुराईपासून 21 किलोमीटर आणि वरती एक साधारणतः 5 ते 6 किलोमीटर सॉरी हे मुरुगन स्वामी सुब्रमण्यम स्वामी यांचं टेम्पल आहे. मदुराईमध्ये फिरण्यासारखं बरंच काही आहे. जवळपास 4-5 किलोमीटरच्या अंतरामध्ये हे थोडंसं लांब आहे. एखाद वेळेला इथे आपल्यापैकी कोणी येणार नाही, पण हा भाग अतिशय सुंदर आहे. आतमध्ये गर्दी आहे, पण टिपिकल जे साऊथ इंडियन लोक आहेत ते इथे जास्त होते. आपले दुसऱ्या परराज्यातले महाराष्ट्रातले म्हणा किंवा दुसरे कुठले टुरिस्ट इथे कमी आहेत. ते फक्त इथे साऊथ इंडियन लोक जास्त आहेत. पण हे आम्हाला कळालं म्हणून आम्ही इथे आलो आणि दर्शन घेतलं. मदुराईला आला तर इथे अगदी अवश्य आहे.
ताना